नमस्कार. मी मनीषा. आज आपण जसे महाराष्ट्रात संत झाले तसे आणखीन इतरही राज्यातनं मोठे मोठे संत होऊन गेले. त्यापैकी उत्तर प्रदेशात म्हणजे जन्मलेल्या तुलसीदासांचं आज आपण जरा चरित्र बघूया. तुलसीदासांचं चरित्र हे अतिशय विचित्र घटनांनी भरलेलं आहे. म्हणजे माझ्या वाचनात जे मी भक्तिविजय पोथीमध्ये वाचलं ते. तर बघा, तुळशीदासांचा जन्म जेव्हा झाला, जन्म झाल्या झाल्या त्यांच्या तोंडात 32 दात होते. 32 दात होते आणि जन्म झाल्या झाल्या ते बोलले राम. राम बोलल्यानंतर आई वडिलांना इतकं आश्चर्य वाटलं, 32 दात काय या मुलाला, राम काय म्हणतंय. म्हणून त्यांचं नावसुद्धा पहिलं राम बोला दुबे असं त्यांचं नाव. मग पुढं देतं यांच्या भक्तीनुसार ते तुळशीदास नाम पडलं. तर हे असं विचित्र. मग असं विचित्र मूल जन्माला आले म्हणल्यानंतर आईवडिलांना खूप आश्चर्य वाटलं की काय आहे, हा कसला प्रकार आहे. म्हणून त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे काही वाटेना असं झालं त्या मुलाबद्दल आणि त्यांनी त्याला सोडून दिला. सोडून दिल्यानंतर आता या लहान मुलाचं कुणी पालकत्व घ्यायचं. ते म्हणले हे काय बरोबर नाही आहे असं, म्हणजे सगळ्यांची नाराजी उत्पन्न झाली. मग महादेव आणि पार्वती देवी यांनी एका भटजीचं आणि भटजी पत्नीचं रूप घेतलं आणि दोघांनी रूप घेऊन ते पृथ्वीवर अवतरले आणि त्यांच्या हातून महान कार्य घडायचं होतं तुलसीदासांच्या हातून. आणि त्यांनी त्यांचं पालकत्व घेतलं आणि त्यांचा 10-11 वर्ष सांभाळ केला आणि त्यांना सांगितलं पुढं की आता तुझं तू हे काय असेल ते बघायचं. पुढं त्यांनी म्हणजे असं ते लहानाचे मोठे होत गेले आणि काही कालावधीने त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते इतके पत्नी वेडे झाले की पत्नी माहेरी गेली तर त्यांना चैन पडेना आणि सापाला धरून ते माडीवर चढून गेले. आणि त्यांनी विचारलं पत्नीला, अगं तू माझ्यासाठी दोरी सोडली आहेस का. तर ती म्हणाली नाही. मग तिने बघितलं तर तो साप होता. ती म्हणाली, जर तुम्ही इतकं, तिला खूप वाईट वाटलं हो की माझ्यासाठी इतके वेळ आहे, हे काय बरोबर नाही आहे. तर ती म्हणाली, जर तुम्ही देवासाठी इतकं अध्यात्मात जर वेड लावलं म्हणजे वेड लावून घेतलं तर तुम्ही खूप मोठे व्हाल. आणि हे त्यांच्या डोक्यात बसलं आणि त्यांनी ठरवलं की नाही, हे मी करतोय हे चुकीचं आहे. तेव्हा आपण काही ना काहीतरी मोठं कार्य करण्याच्या दृष्टीनं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते तपश्चर्येला बाहेर पडले आणि तपश्चर्येला बाहेर पडून ते वनामध्ये तपश्चर्येला निघून गेले. आता गोष्टीचा भाग पुढच्या